तर धनंजय देशमुख इथे आपण पाहतोय की आता खाली उतरतायत। दत्ता, काय सुरू आहे नेमकं? त्या बाजूने आता शिडी लावण्यात आलेली होती, तिथूनही आता धनंजय देशमुख खाली उतरतायत। नक्कीच धनंजय, ही सीडी जी आहे दुसऱ्या मजल्यावरची जी सीडी होती ना निखिला, दुसऱ्या मजल्यावरची जी सीडी आहे ती सीडी बसवण्यात आलेली आहे आणि त्या सीडीवरून धनंजय देशमुख सध्या खाली उतरत आहेत। ते पहिल्या मजल्यावरती आता खाली येत आहेत आणि त्यानंतर धनंजय देशमुख पूर्ण खाली येतील। ज्या वेळेला धनंजय देशमुख हे पूर्ण खाली उतरतील त्यावेळेला खरं तर हे आंदोलन संपलं असं म्हणावं लागेल। मात्र जे दुसऱ्या मजल्यावरची सीडी काढून घेण्यात आली होती ती सध्या बसवली आहे आणि धनंजय देशमुख खाली उतरलेले आहेत। आपण बघू शकता की खाली जर आपण फ्रेम नेली थोडीशी तर आपल्याला पाहता येईल की या ठिकाणावरून जे धनंजय देशमुख आहेत ते खाली उतरल्याचं सुद्धा चित्र जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी हे धनंजय देशमुख यांचे सहकारी त्यांना हळूहळू खाली उतरवायला लागलेले आहेत। खरं तर 2 ते 2.5 तास जीव टांगणीला लागलेला होता असं म्हणावं लागेल। इतकं आक्रमक आंदोलन त्यांनी केलं होतं। सीडी काढून टाकली होती, वर टाकीवरती चढण्याचे सगळे मार्ग त्यांनी बंद केले होते आणि मला मृत्यू बरा वाटतोय अशा स्वरूपाची उद्विग्न प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली होती। त्यामुळे सर्वच लोक जे आहे ते तणाव निर्माण झाला होता। या ठिकाणी नागरिक सुद्धा आक्रमक झाले होते। पोलीस यंत्रणा या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणाने सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला। मात्र खास करून मनोज जरंगे हे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी सातत्याने धनंजय देशमुख यांना हा टोकाचा विचार करू नये, आपण समजूतदारपणा दाखवावा, खाली उतरावा अशा स्वरूपाची त्यांना विनंती केली आणि त्यानंतर धनंजय देशमुख हे खाली उतरायला लागलेत। आपण बघू शकता की अखेर धनंजय देशमुख हे पूर्णतः खाली उतरलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं हे जे एक आक्रमक आंदोलन होतं ते या ठिकाणी थांबवलेलं आहे। धनंजय देशमुख हे शेवटच्या पायऱ्या या ठिकाणी उतरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे धनंजय देशमुख हे जे आक्रमक आंदोलन करत होते ते सध्या थांबलेले आहे। आपण बघू शकता की धनंजय देशमुख हे पूर्णतः खाली उतरलेले, थोडक्यात सुटकेचा निश्वास सोडायला आता इथे हरकत नाही। पूर्णतः धनंजय देशमुख खाली उतरलेले आहेत। ते महिलांना या ठिकाणी भेटतायत, त्याचबरोबर मनोज जरंगे यांची सुद्धा भेट ते घेतील। बघू शकताय त्यांचे 2 सहकारी त्यांना मनोज जरंगे यांच्याकडे घेऊन जात आहेत। मनोज जरंगे सुद्धा उठून उभे राहिलेले आहेत। दोघांची इथे आता भेट होती आहे। हे चित्र आपण बघू शकताय की सगळीकडे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धनंजय देशमुख आणि मनोज जरंगे यांची भेट होते। दोघांनी मिठी मारलेली आहे। धनंजय चला तिकडे घराकडे घ्या। उतरलेले आहेत। 4 तासांपासून त्यांचं हे आक्रमक आंदोलन या ठिकाणी सुरू होतं। अखेर एसपी आणि जरांगे यांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरलेत आणि त्यानंतर जरांगेंना त्यांनी मिठी मारलेली आहे। खाली आल्यानंतर धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले। वैभवी देशमुख यांनी देखील पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केलेला आहे, क्षमतेवर प्रश्न उपस्थित केलाय। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या। हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत तिथं बोलू तर मी माझ्या भावासाठी न्याय मागतो असं म्हणत धनंजय देशमुखांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं। आज सकाळी ते टाकीवर चढले, मात्र जरांगे आणि एसपींच्या विनंतीनंतर डीवायएसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुख आता टाकीच्या खाली उतरलेले आहेत। माझ्या भावाला न्याय द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। सीआयडी किंवा एसआयटीनी माझ्याकडच्या कॉल रेकॉर्डिंग माझी इन्क्वायरी का केली नाही असा प्रश्न देखील धनंजय देशमुखांनी उपस्थित केला। या घटनेसंदर्भात, खुनासंदर्भात माझ्याकडे काहीच माहिती नाही असं प्रशासनाला, पोलिसांना वाटतं का असा प्रश्न देखील धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। धनंजय देशमुख यांना आता चक्कर येते, त्यामुळे त्यांना दुसरीकडे आता नेलं जात आहे। तिथे कदाचित ते